चायनीज फूड म्हटलं की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटतं. पण तुकाराम मुंडेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता चायनीज स्टॉलवाल्यांच्या तोंडचं पाणी मात्र पळाले. कारण अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता राज्यातील चायनीज फूड सेंटर्स, गल्लीबोळातील गाड्या आणि त्यांच्या अन्न गुणवत्तेला आपलं पुढचं टार्गेट बनवलंय. या संदर्भात त्यांनी अत्यंत कडक आणि धडाकेबाज कारवाईचे स्पष्ट संकेतही दिले आहेत. दुधातील भेसळ, सणासुदीच्या काळातील मिठाईमधील गैरप्रकार, बेकायदेशीर गुटखा विक्री आणि अलीकडेच गाजलेला अॅनालॉग पनीरवरील बंदीचा ऐतिहासिक निर्णय यानंतर आता आयुक्त मुंढेंचा मोर्चा राज्यातील रस्त्यांवरील आणि हॉटेलमधील चायनीज खाद्यपदार्थांकडे वळलाय. पुण्यात आयोजित एका विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या या आगामी मोहिमेची अधिकृत घोषणा केली. अन्न सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या, निकृष्ट दर्जाचं तेल वापरणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एकाही चायनीज विक्रेत्याची गय केली जाणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिलाय. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त पद हाती घेतल्यापासून IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण राज्यात आपल्या धडाकेबाज कारवायांचा सपाटाच लावलाय. त्यांच्या धडक मोहिमांमुळे अन्न माफिया, भेसळखोर आणि नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या अॅनालॉग पनीरच्या उत्पादनावर आणि विक्रीवर एका वर्षाची संपूर्ण बंदी घालून मोठी खळबळ उडवून दिली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या उपहारगृहाची तपासणी करण्यापर्यंत त्यांची प्रशासकीय तत्परता संपूर्ण राज्यानं पाहिली. या सर्व पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यात आयोजित एका विशेष संवाद कार्यक्रमात त्यांनी FDAच्या आगामी नियोजनाचा थेट कृती आराखडाच मांडला. तुकाराम मुंडेंनी सांगितलंय की FDAकडे गेल्या काही दिवसात शहरांमधील आणि ग्रामीण भागातील चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संध्याकाळच्या वेळी गल्लीबोळात, मुख्य रस्त्यांच्या कडेला, चौकात लागणाऱ्या चायनीजच्या गाड्यांवर अन्न सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचं प्रामुख्याने निदर्शनास आलंय. अनेक ठिकाणी अत्यंत अस्वच्छ वातावरणात अन्न शिजवलं जातं. तसंच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी घातक रसायनं, कृत्रिम रंगांचा बेसुमार वापर केला जातोय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाड्यांवर वापरलं जाणारं तेल हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं असतं, जे वारंवार उकळल्यामुळे आरोग्यासाठी अतिशय विषारी बनतं. याच गंभीर कारणांमुळे आता संपूर्ण राज्यातील चायनीज फूड सेंटर्स FDAच्या रडारवर आले आहेत. या नव्या मोहिमेची पार्श्वभूमी आणि आपल्या वैयक्तिक जीवनातील आठवणी सांगताना तुकाराम मुंडे काहीसे भावुकही झाले होते. त्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील पुण्याचा एक रंजक किस्सा यावेळी लोकांसमोर शेअर केला. मुंडे म्हणाले की जेव्हा ते BA पूर्ण करून MAच्या प्रवासासाठी पुण्यात आले होते, तेव्हा त्यांना पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात प्रवेश मिळाला नव्हता. तो त्यांच्या आयुष्यातील पुण्यातला पहिला नकाराचा म्हणजेच रिजेक्शनचा अनुभव होता. त्या काळात विद्यार्थ्यांकडे अत्यंत मर्यादित पैसे असायचे. भूक लागल्यावर ते पाषाण रस्त्यावरील एका छोट्या गाडीवर फरसाण किंवा केळी खायचे. कारण त्यावेळी तो प्रकार खूप प्रसिद्ध आणि स्वस्त होता. याच दरम्यान त्यांनी पाषाण रस्त्यावरच आपल्या आयुष्यात पहिल्यांदा चायनीज खाद्यपदार्थ खाल्ला होता. ही आठवण सांगताना त्यांनी मिश्किलपणे म्हटलं की त्या पाषाण रस्त्यावरील चायनीजच्या गाडीवर मला पुन्हा एकदा जाऊन यायचंय. मात्र हा जुना किस्सा सांगून झाल्यावर त्यांनी लगेचच आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्याची सूचकतेनं आठवण करून दिली. ते म्हणाले की त्यावेळी आम्ही ते स्ट्रीट फूड आवडीनं खायचो, पण आता जर मी ते अन्न खाल्लं तर कदाचित 2 तास बोलूही शकणार नाही. आता विचार करतो की त्यावेळी ते लोक कोणते आणि कसं तेल वापरत असतील. म्हणूनच आता मला राज्यातील या चायनीज खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेकडे आणि तिथे वापरल्या जाणाऱ्या घटकांकडे विशेष लक्ष द्यायचंय. त्यांच्या या वक्तव्यावरून आता FDAची पुढची मोहीम कुठे आणि कशी असणार आहे याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या मोहिमेअंतर्गत केवळ मोठ्या हॉटेल्सचीच नाही, तर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या छोट्या मोठ्या गाड्यांची आणि स्टॉल्सचीही कसून तपासणी केली जाणार आहे. या तपासणी मोहिमेमध्ये प्रामुख्यानं पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एजिनोमोटो या घटकांचं प्रमाण तपासलं जाणार. नियमानुसार लहान मुलांच्या खाद्यपदार्थात किंवा ठराविक मर्यादेपेक्षा जास्त अजिनोमोटो वापरण्यास बंदी आहे, परंतु अनेक स्टॉल्सवर याचा अनिर्बंध वापर केला जातो. पदार्थांना आकर्षक लाल किंवा इतर रंग देण्यासाठी वापरण्यात येणारे कृत्रिम रंग तपासले जातील. हे रंग अनेकदा रासायनिक स्वरूपाचे असतात आणि त्यामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याचा मोठा धोका असतो. याशिवाय अन्न शिजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाची गुणवत्ता तपासली जाईल. एकदा वापरलेलं तेल वारंवार गरम करून वापरल्यास त्यात विषारी घटक तयार होतात, ज्यामुळे हृदयविकार आणि पोटाचे विकार जडतात. चायनीज गाड्यांवर वापरल्या जाणारी चिकन, अंडी आणि भाज्यांची गुणवत्ता तपासली जाईल, कारण अनेकदा तिथे शिळं आणि कुजलेलं मांस वापरलं जात असल्याच्या तक्रारी आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी हे अन्न तयार केलं जातं तिथे स्वच्छतेचे नियम पाळले जातात की नाही, कामगारांचं वैयक्तिक आरोग्य कसं आहे आणि त्यांच्याकडे FDAचा रितसर परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र आहे की नाही याची संपूर्ण पडताळणी केली जाईल. तुकाराम मुंढे यांच्या या नव्या टार्गेटमुळे राज्यातील चायनीज फूड व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
कारण मुंढे यांच्या कारवाईची पद्धत ही अत्यंत कडक आणि पारदर्शक मानली जाते. हे केवळ किरकोळ दंड आकारून सोडत नाहीत, तर थेट परवाना रद्द करणं, दुकान सील करणं आणि थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यापर्यंत पावलं उचलतात. यापूर्वी त्यांनी राज्यातील नामांकित रेस्टॉरंट्स आणि बेकरींवर अशाच प्रकारे धाड टाकून 50हून अधिक आस्थापनांचे परवाने निलंबित केले होते. अगदी मुंबई उच्च न्यायालयानं जेव्हा एफडीए केवळ खासगी संस्थांवर कारवाई करते का असा प्रश्न विचारला, तेव्हा मुंडेंच्या पथकानं दुसऱ्याच दिवशी थेट हायकोर्टाच्या कॅन्टीनचीच तपासणी करून तिथल्या त्रुटी समोर आणल्या होत्या आणि त्रुटी दूर होईपर्यंत कॅन्टीन बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. यावरून तुकाराम मुंडे हे नियमांच्या अंमलबजावणीत कोणाचीही भिडभाड ठेवत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. या संपूर्ण प्रकरणावर बोलताना आयुक्त मुंढे यांनी राज्यातील जनतेलाही एक जाहीर आवाहन केलंय. नागरिकांनी रस्त्यावरील उघड्यावरील अन्नपदार्थ खाताना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. जर त्यांना कोणत्याही चायनीज स्टॉलवर किंवा हॉटेलमध्ये अन्नाचा दर्जा निकृष्ट वाटला किंवा अस्वच्छता दिसली, तर त्यांनी तातडीनं एफडीएच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. जनतेच्या आरोग्याशी खेळ करण्याचा अधिकार कुणालाच नाही आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणं हे एफडीएचं मुख्य ध्येय आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलंय. आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात ही चायनीज फूड तपासणी मोहीम तीव्र केली जाणार असून यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाईल. तुकाराम मुंढे यांच्या या धडक पावलामुळे आता राज्यातील खाद्य संस्कृतीमध्ये आणि विशेषतः स्ट्रीट फूडच्या दर्जामध्ये मोठी सुधारणा होईल अशी आशा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जाते. अन्न माफियांचं कंबरडं मोडल्यानंतर आता गल्लीबोळातील आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या चायनीज गाड्यांवर मुंढेंचा हा हातोडा कसा चालतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.